जिल्हा परिषद शाळा सुकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आपले स्वागत करीत आहे। इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2। धड्याचं नाव आहे 12वा धडा पुरंदरचा वेडा व तह। सुरतेवर छापा। या विजयानंतर शिवराय स्वस्त बसले नाहीत। औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या। तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला। कुठे पुणे व कुठे सुरत। सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ। खूप सदन। शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली। सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही। चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही। स्त्रियांना त्रास दिला नाही। सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला। त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला। मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले। त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला। अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला। जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले। स्वराज्यावर फार मोठे संकट आले। सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली। शहाजी राजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले। शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले। पुरंदरला मुघलांचा वेडा। पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता। हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता। त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला। त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता। त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूरगडी होते। हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला। दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या। तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत व त्याचे मावळे अधिक जोराने झुंजू लागले। मुघलांनी तोफांचा भडीमार केला। माचीचा बुरुज ढासळला। मुघल माचीवर घुसले। दिलेर खानाने माची जिंकली। मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला। ते लढतच राहिले। दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता। मुरारबाजी रागाने लाल झाला होता। त्याने 500 मावळे निवडले। त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला। बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला। हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले। थोडा वेळ भयंकर लढाई झाली। मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला। शेवटी मुघलांनी माघार घेतली। ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले। मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला। मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले। छावणीत एकच गोंधळ माजला। धावा धावा, आरडा ओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला। घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला। त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला। मुरारबाजीची तलवार कुणाच्या छाताडात, कुणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती। मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता। त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला। मुरारबाजीचा अतुल पराक्रम। दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला। कापा, तोडा, मुडदे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला। त्याची समशेर जोराने फिरू लागली। जो आड आला तो ठार झाला। या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले। इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला, थांबा! मुघल थांबले। क्षणभर मागे सरले। खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्या सारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही। तू आमच्या बाजूला ये, कौल घे। बादशाह तुला सरदारकी देतील, जहागिरी देतील, बक्षीस देतील। मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले। रागाने त्याचे डोळे लाल झाले। तो चवताळून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं।
तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जागिरी हवी कुणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले. पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले? आम्ही तैसेच शूर आहो, हिम्मत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील. शिवरायांना ते नको होते. पुरंदरचा तह करणार काय? शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणे योग्य. म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. लोकांचे हाल होत आहेत. लोक सुखी व्हावेत म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले. आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्याचे सांगितले. त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्या खालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले. हा तह 1665 साली झाला. पुरंदरचा तह झाला. याच वेळी शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले. त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला. बादशहा कपटी आहे. स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली. हे शिवराय ओळखून होते. तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले. आपण बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले. धन्यवाद. अधिक शैक्षणिक व्हिडिओसाठी माझं YouTube चॅनल डिजिटल शिकव